हाय गुड मॉर्निंग, स्वागत आहे आजच्या आपल्या एका न्यू ब्लॉगमध्ये। रात्री आम्ही उटीमध्ये स्टे केला होता आणि चेकआउट करून आमच्या बॅग सगळ्या इथेच आहे। आम्ही निघाले आता म्हैसूरला। तर चेकआउट करण्याअगोदर आम्ही सगळ्यांनी एक कप चाय पितोय आम्ही सगळेजण। उटी खूप चहा भारी, उटी खूप क्लायमेट पण छान आहे। उटी खूप थंड हवेचं ठिकाण, थंडी खूप होती इथे रात्री। तर उटीमधल्या लोकांचं म्हणजे जे हाऊस आहे सगळे आणि ते जे हॉटेल्स आहे तर त्यांच्यामध्ये AC आणि फॅन बिलकुल नसतो, कारण इथे इकडचं वातावरण कारण थंड असतं ना। तर आता आम्ही निघणार आहे। आमची बॅग आता कारमध्ये ठेवून देतो आणि आम्ही कोणत्या रोडने जाणार? आम्ही चाललोय आता म्हैसूरला आणि ऑन द वेज आम्हाला एक स्पॉट मिळालाय। तर खूप कार्स उभे होतं, तर आम्हाला वाटलं की आपण ते पण एक्सप्लोअर करूया। आणि त्याचं नाव आहे वेल लॉक डाऊन्स नेचर ट्रेल। तर ॲक्च्युअलमध्ये काय ते आम्हाला पण काही माहीत नाही। तर आता आम्ही चाललोय आणि पर हेड 30 रुपीज एंट्री फी आहे। सो आता आम्ही बघतो आता काय तिथे नेमकी। आम्ही आता ज्या वेनलॉक व्ह्यू पॉईंटला आलो आहे तर तिथे बरेच मूवीचे शूटिंग इथे झालेले आहेत। आम्ही आता उटी टू म्हैसूर चाललो आहे आणि मधुमलाई टायगर रिझर्व याच्यातून आम्ही चाललो आहे। तर आम्हाला होप्स आहे की आम्हाला ह्या रोडला टायगर बघायला मिळेल। ह्याला दातच नाहीये, तो जरा एज वाटतो। हा एज वाटतो, पळत नाही ना। हा बेबी एलिफंट बघ। हा बेबी एलिफंट। हा पण मोठा कळप आहे। आवाज दे रे, आवाज दे ग। ये वावडा ना। आम्ही आता ऑन दी वे उटी टू म्हैसूर आहे आणि मध्ये कोणता मुदुमलाई टायगर रिझर्व फॉरेस्ट। आम्ही आता मुदुमलाई टायगर फॉरेस्ट रिझर्व तिथे आहे आणि या एरियात टायगर दिसतात असं बोललं जात आहे, पण आम्हाला अजूनपर्यंत नाही दिसला। आम्ही फक्त एलिफंट बघितले आणि खूप सारे डिअर बघितले आणि खूप सारे मंकीज बघितले, सांबर पण बघितला। तर आम्ही टायगर आम्हाला दिसेल। आम्ही असं होप्स करतो की आम्हाला टायगर दिसावा। मी त्यालीला टायगर दिसला होता पण ते वारुळ होतं, फॉल्स पॉझिटिव्ह झाला तो। आम्ही ते एकदम टायगर कन्वर्ट इनटू काय फ्लॉप झालं वारुळ। आम्ही त्यासाठी स्लोली चाललोय पण आम्हाला काहीच दिसत नाहीये, टायगर तर दिसतच नाही। आम्ही मुदुमलाई टायगर रिझर्वच्या बाहेर आलोय आणि आता आहे बंदीपूर टायगर रिझर्व आणि इथे आम्हाला आता जास्त होप्स आहे की आम्हाला इथे नक्कीच टायगर दिसेल। जर टायगर नाही दिसला तर कार्तिकला जंगल मधून सोडून आम्ही इथून जाणार। तर कार्तिकने देवाला प्रे करावी की टायगर दिसू द्यावं। घेतली कमान तू? तिला पण नंतर देऊ। हावरा नंबर 2 टायटल मध्ये टाका, टायटल मध्ये। हा बस मोरा दिसायला लागला आता। अरे फोन फोटो काढतोय माझा। आलोय आता म्हैसूरमध्ये आणि म्हैसूरमध्ये आल्यानंतर आम्ही पहिले चेक इन केलं हॉटेलला आणि फ्रेश होऊन आम्ही आलोय आता हे म्हैसूरचं जे फेमस वृंदावन गार्डन आहे तर तिथे व्हिजिट करायला आलोय। आणि हे गार्डन ऑलमोस्ट 12 किलोमीटर्स म्हैसूर सिटीपासून आहे आणि आता इथे रोज इव्हिनिंगला 7 to 9 लेझर लाईट शो असतो, तर तो शो बघण्यासाठी आम्ही स्पेशली इथे आलेलो आहे। आणि तर चलो आता बघूया वृंदावन गार्डन कसे आहे। आम्ही एंट्री केली आणि इथे एंट्री फी आहे 50 रुपीज पर पर्सन। सो आता आम्ही चाललोय लेझर शो बघायला, पण अजून 6:30 झालेले, तर थोडंसं काहीतरी एक्सप्लोर करतो बाकीचं आणि मग लेझर शो बघायला जातो। संडे असल्यामुळे लेझर शोचा टायमिंग 7 ते 9 आहे, तसा रेग्युलर 7 ते 8च असतो। आता 6:30 झालेलं आहे, तर आम्ही असं ठरवलं अगोदर गार्डन पाहूया। तर जस्ट आम्ही गार्डन मध्ये एंट्री केली तर ह्यांची रिॲक्शन काय आहे ते ऐका पण नाही आता। आणि खरंच गार्डन त्याच रिॲक्शनचं आहे। आम्ही त्याचे स्प्रिंकल बघितलं तर कार्तिक
वा छान थंड पाणी आहे वा. या गार्डनचा बेस्ट पार्ट हा आहे की इथे वरती हा डॅम आहे सगळा आणि त्याच्या खालीच आहे गार्डन आहे. पण आता पाऊस नसल्यामुळे डॅम पण काहीच भरलेला नाही, पाणी नाही तिथे. आईचे पर्स घेऊन सांभाळतोय रे पोरगा, गरीब आहे ग एकदम. ही बघ, ही काहीच करत नाही बघ, आईची पर्स छत्री सांभाळतीये मी. हिनीच घेतली म्हणून सांभाळती. हिनी घेतली, मी नाही घेतली. आईचा आई पाय ना, आई नुसती व्हिडिओ काढते. आता गार्डन एवढं सुंदर आहे, गार्डनचा व्हिडिओ नको काढायला. मी लेझर लाईट शो बघायला आलेलो आहे आणि खूप खूप तुफान गर्दी आहे. तर आम्ही स्टेप्स वर बसलोय की आम्हाला वाटलं की लवकर जवळ बसलो तर जास्त चांगलं बघायला मिळेल. इकडं पण एक मेंबर आहे. हा तुम्हाला गर्दी दाखवते आजूबाजूची, खूप गर्दी आहे इकडे. आणि या इथे लेझर लाईट शो होतो. तो आहे नेचर्स डाऊन ट्रेल. हार्ड नाव डाऊन ट्रेल काय वेनलॉक खूप हार्ड आहे. वेनलॉक डाऊन ट्रेल सांग ना, सांग. वेनलॉक डाऊन मुदुमलाई टायगर रिझर्व फॉरेस्ट.